नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित चहाळ. डेक्कन लर्निंग सोल्युशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण डेली मॅथ सिरीज ही सिरीज स्टार्ट करत आहोत, ज्यामध्ये वेगवेगळे जे काही क्वांट ॲप्टी रिझनिंग म्हणजेच अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे टॉपिक्स आहेत तर ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. ही जी सिरीज आहे ही बेसिक आणि ॲडव्हान्स अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहे. बेसिक म्हणजेच साधारणपणे MPSC UPSCच्या परीक्षा ज्या काय आहेत किंवा सरळ सेवेच्या ज्या काही परीक्षा आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त असेलच काही टॉपिक्स त्यामधले. त्याचसोबत SSC बँकिंग आणि RRB यामधली जी काही मॉडरेट टू हाय डिफिकल्टी लेवल आहे ती पण आपण यामध्ये कव्हर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही जी सिरीज आहे ही बायलिंग्वल स्वरूपामध्ये असणार आहे, ज्यामध्ये इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही पद्धतीचे प्रश्न हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील. म्हणजेच तुमचं माध्यम कुठलंही असेल, मीडियम कुठलंही असेल, तुम्हाला तो जो काही प्रश्न आहे तो निश्चितपणे समजणार आहे. सुरुवात आपण करूयात. आजचा आपला टॉपिक आहे पर्सेंटेज, शेकडेवारी. शेकडेवारीवरची काही उदाहरणं आजच्या सेशनमध्ये आपण पाहतोय. रोजच्या रोज तुमचा मॅथ्सचा सराव हवा, थोडीशी प्रॅक्टिसमध्ये तुम्ही राहावेत, हे आपलं याच्यामधलं इंटेन्शन आहे. काही हॅक्स, काही ट्रिक्स, काही फॉर्म्युले ही आपण काही एक्झाम्पल्समधली त्यामध्ये पाहणार आहोत. काही सॅम्पल एक्झाम्पल्स आहेत. पण त्यामध्ये पहिलं उदाहरण किंवा पहिलं एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये असं म्हटलं, ए नंबर इज इन्क्रीज्ड बाय 20% अँड देन डिक्रीज्ड बाय 20%. व्हॉट इज द नेट पर्सेंटेज चेंज इन द नंबर. म्हणजेच एखाद्या संख्येमध्ये पहिल्यांदा 20% वाढ केली आणि त्याच संख्येमध्ये नंतर 20% घट केली तर एकूण टक्केवारीमध्ये काय बदल होईल. दोन पद्धतींनी हा प्रश्न तुम्हाला सोडवता येऊ शकतो. तर दोन पद्धती म्हणजे एक बाय सिम्पल लॉजिक और तुमची जी काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे पर्सेंटेजबद्दलची त्याच्या सहाय्याने सोडवू शकता. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर असं म्हटलं की तो जो काही नंबर आहे तो नंबर त्याला 100 असं आपण म्हणूयात की सपोज तो जो काही नंबर आहे तो किती आहे, 100 आहे. मग 100 या नंबरमध्ये दिलेल्या पद्धतीनं जर तुम्ही चेंज केला तर तुम्हाला काही ज्या बाबी आहेत त्यातल्या आढळून येतील किंवा तो फरक जाणवेल की ओरिजिनल नंबर 100 आहे. मग पहिल्या स्टेजमध्ये त्यांनी काय म्हटलंय की इन्क्रीज्ड बाय 20% किंवा 20%ने वाढ केली. सो इन्क्रीज्ड बाय 20% दॅट मीन्स आता 100चे 20% किंवा 20% म्हणजे किती होतात, 20. मग 100मध्ये 20 ॲड केले तर टोटल किती होणार, 120. म्हणजे पहिली स्टेज आता कंप्लीट झाली की 20%ने वाढवल्यावर किती झाले, 120. 100 ही संख्या आपण का घेतली, कारण टॉपिक काय आहे, पर्सेंटेज आहे, बरोबर ना. मग पर्सेंटेजमध्ये नेहमी संख्येची तुलना कशाशी आपण करतो, 100शी करतो. मग पुढे त्यांनी आता म्हटलं देन डिक्रीज्ड बाय 20% की त्यानंतर 20%नी घट. पण कशाच्या 20%, हे 120च्या 20%. मग 120च्या 20% जर आपण केले तर 120चे 20% किती होतात, 10% होतील 12 आणि 20% होतील 24. म्हणजेच ते 20% कमी करायचे म्हणजे 120 मधून किती कमी होतील, 24 आपण कमी करणार. 120 मायनस 24 म्हणजे फायनल संख्या आपल्याला मिळेल 96 किंवा 96. मग 100 ओरिजिनल नंबर होता तो कुठपर्यंत गेला, 96 पर्यंत गेला. म्हणजेच किती टक्क्याने घट झाली आहे तर 4% किंवा 4% जे आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये घट दिसते किंवा डिक्रीज दिसून येतोय. म्हणजे ऑप्शनने आपण जर गेलो तर 4% डिक्रीज म्हणजे ऑप्शन बी हा त्या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. बाय कन्सेप्ट आपण गेलोय. बाय कन्सेप्ट किंवा तुमचं जे काही अंडरस्टँडिंग आहे पर्सेंटेजचं की 20% इन्क्रीज म्हणजे 100मध्ये 20 वाढवले 120. त्याच्यात 20% डिक्रीज 20% कमी म्हणजे काय की 120 मधून 20% कमी केले, 120चे 20% म्हणजे किती होतात, 24 होतात. 120 मायनस 24 उत्तर काय येईल, 96. सुरुवातीची संख्या 100, शेवटची 96. दोघांमध्ये डिफरन्स 4%. मग 4%नी काय झाली आहे, घट झाली आहे किंवा डिक्रीज झालेली आहे. म्हणून आपण म्हटलं की ऑप्शन बी हे त्या ठिकाणी काय असेल, योग्य उत्तर असेल. आता ही झाली कन्व्हेन्शनल मेथड. म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा अगदी लवकर 10 सेकंदाच्या आतमध्ये तुमचं उत्तर येऊन जाईल. किंवा जर हे लक्षात येत नसेल तर बाय फॉर्म्युला तुम्ही जाऊ शकता की सलग पद्धतीनं होणारी वाढ आणि घट अशी असेल तर एकूण काय परिणाम होतो हे शोधण्यासाठी एक फॉर्म्युला किंवा एक सूत्र हे त्या ठिकाणी दिलं जातं. तो जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला एक्झॅक्टली काय तर ए मायनस बी मायनस AB बाय 100 हे ते सूत्र आहे. ए म्हणजे सुरुवातीला केलेली वाढ की पर्सेंट इन्क्रीज किती आहे तो, म्हणजे इथे दिलेला 20%. बी म्हणजे पर्सेंट डिक्रीज
आणि त्यानंतर पुढे दोघांचा गुणाकार भागिले 100 हे त्यासाठीचं सूत्र आहे किंवा त्यासाठीचा फॉर्म्युला आहे. मग यामध्ये किमती फक्त तुम्हाला ठेवायच्यात ए मायनस बी. मग ए बरोबर किती आहे आपला 20, बी बरोबर किती आहे 20, त्यानंतर ए गुणिले बी, ए इंटू बी, 20% वाढ 20% घट, सो 20 गुणिले 20 आणि छेदामध्ये किती असतील 100. मग याला जर आपण सॉल्व्ह केलं तर 20 मायनस 20 म्हणजे किती येणार 0 येणार. म्हणजे हा पार्ट काय कॅल्क्युलेट करायचा नाही. मायनस मग पुढे 20 इंटू 20/100, यातला एक 0 कॅन्सल, यातला एक 0 कॅन्सल, इकडचा एक 0 कॅन्सल होईल, इकडचा एक 0 कॅन्सल होईल. मग उत्तर आपलं काय येईल, सिम्बॉल चेक करा, मायनस साईन. तसंच आपण घेतलं 2 इंटू 2 4. सो किती येईल आन्सर -4. म्हणजे कितीनं डिक्रीज होईल किंवा कितीनं कमी होईल, काय कितीनं घट होईल, तर 4% घट होईल किंवा 4% ते डिक्रीज होईल. सो हा फॉर्म्युला आहे, हा तुम्ही इतर काही उदाहरणांसाठी लक्षात ठेवू शकता. किंवा आपलं एव्हरग्रीन जे आहे की पर्सेंटेजची संकल्पना व्यवस्थित समजावून घ्या, निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. आणि ह्या ज्या काही संकल्पना आहेत, ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, याच्यामध्ये जर तुम्हाला अडचणी असतील, कारण आपण थेट पद्धतीने इकडे प्रॅक्टिस करतोय, ज्यांचा अभ्यास झालेला आहे किंवा ज्यांनी बऱ्यापैकी आता अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये आहेत त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहेच. पण जे अगदी बेसिकमध्ये अडकतात किंवा अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा प्रॉब्लेम असेल, मॅथ्स रिजनिंगचा इश्यू असेल, तर त्यासाठी आपण झूम लाईव्ह बॅच ही 23 जूनपासून सुरू करत आहोत. तर या बॅचसाठी जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल किंवा त्यामध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर डेक्कन लर्निंग सोल्युशनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा इकडे मी तुम्हाला सांगतो की 8329687075 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला त्याबद्दलची अतिरिक्त जी माहिती आहे ती मिळून जाईल. अंकगणित आणि बुद्धिमत्तेमध्ये ज्यांना कमी मार्क्स मिळतात किंवा ज्यांना प्रश्न सोडवण्याला अडचणी येतात, ज्यांना कन्सेप्टच लक्षात येत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण पूर्णतः बेसिक टू ॲडव्हान्स अशा पद्धतीची लाईव्ह बॅच ही त्यामध्ये कंडक्ट करत आहोत. 2 महिने एवढा त्याचा कालावधी असणार आहे. आणि त्यामध्ये संपूर्ण ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, अगदी बँकिंग, SSC, RRB, MPSC, UPSC, कंबाईन, सरळ सेवा, या सगळ्याच परीक्षांचा सिलेबस हा त्यामध्ये कव्हर होणार आहे. त्यामुळे बेसिक लेवल टू ॲडव्हान्स लेवल अशा पद्धतीची ती बॅच असणार आहे. तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही निश्चितपणे इन्क्वायरी करू शकता. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. आता हा प्रश्न मला असं वाटतं की तुम्हाला थोडासा परिचित असेल, की ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत, परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न हे कायमच विचारले जातात पर्सेंटेजवरती. मग तो प्रश्न जर आपण चेक केला तर एज सॅलरी इज 25% मोर दॅन बीज. बाय व्हॉट पर्सेंट इज बीज सॅलरी लेस दॅन एज. म्हणजे काय की एचं वेतन किंवा एचा पगार बीपेक्षा 25% जास्त आहे, तर बीचं वेतन एपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. असे प्रश्न जर असतील तर सरसकट मी तुम्हाला सांगेल की एक फॉर्म्युला, एक सूत्र आहे, ते लक्षात ठेवा. आणि त्या सूत्रानुसार अशा पद्धतीचा कोणताही क्वेश्चन हा तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येणार आहे. मग तो फॉर्म्युला काय आहे, तर अशा पद्धतीने जर पहिल्या राशीमध्ये वाढ होत असेल, फर्स्ट क्वांटिटी इज इन्क्रीजिंग बाय सम पर्सेंट, आणि त्याच प्रमाणात मग दुसरी क्वांटिटी किती टक्क्यांनी कमी होईल किंवा किती पर्सेंटनं लेस असेल हे कॅल्क्युलेट करायचं असेल, तर x अपॉन 100 प्लस x इंटू 100 एवढ्या पर्सेंटनं ती क्वांटिटी काय असते, लेस असते किंवा कमी असते. ओके, फर्स्ट क्वांटिटी विथ रेफरन्स टू सेकंड क्वांटिटी, इफ इट इज मोर बाय सम पर्सेंट, देन बाय व्हॉट पर्सेंट सेकंड क्वांटिटी विल बी लेस दॅन द फर्स्ट क्वांटिटी. म्हणजे पहिली राशी दुसऱ्या राशीपेक्षा जर काही टक्क्यांनी जास्त असेल तर दुसरी राशी पहिल्यापेक्षा किती टक्क्यांनी कमी असेल हे काढायचं असेल तर हे सूत्र आपण वापरतो. आणि जर उलटं विचारलं की एची सॅलरी बीपेक्षा 25% कमी आहे तर बीची किती टक्क्यांनी जास्त असेल, तर त्यासाठीचा जो काही फॉर्म्युला आहे त्यात एकच चेंज होतो, x अपॉन 100 मायनस x इंटू 100. हे सूत्र जर वापरलं तर किती टक्क्यांनी जास्त आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येणं शक्य होतं. मग फक्त किंमत ठेवा, x बरोबर काय असेल आपला 25, सो 25 अपॉन 100 प्लस 25, 100 अधिक x गुणिले 100. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर x म्हणजे किती असेल इथे, तो पण 25 असणार. सो 25/125
गुणिले 100, 25/125 किती होतात? 25 एक 25, 25 गुणिले 5 125 आणि 100/5 किंवा 100/5 म्हणजे उत्तर काय येईल तुमचं? 20%. मग किती टक्क्यांनी कमी असेल बीचं वेतन ए पेक्षा? तर ते 20% कमी असेल. म्हणजे उत्तर काय असेल तुमचं? ऑप्शन ए. सो अशा पद्धतीचे जर प्रश्न आले तर डोळे झाकून असे फॉर्म्युले तुम्ही वापरू शकता की जिथं 2 क्वांटिटी दिली आहे, पहिली एवढ्या एवढ्या टक्क्यांनी वाढवली तर दुसरी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल. फॉर्म्युला x/100 प्लस x इंटू 100, x/100 अधिक x गुणिले 100. ओके, पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊयात. पुढच्या उदाहरणामध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला कदाचित यूज करावा लागेल. तुम्ही विचार करा, तुम्ही ठरवा. हे उदाहरण चेक करा. वाटल्यास व्हिडिओ थोडासा पॉज करून ठेवत चला तुमचं सोडवून होईपर्यंत, आणि नंतर एक्सप्लेनेशन तुम्ही ऐकत चला. आपण बॅचमध्ये आपली जी काही लाईव्ह बॅच आहे झूमवरती, त्यामध्ये तेच करतो की आपण प्रश्न सोडवायला सुरुवातीला तुम्हाला काही सेकंद, काही मिनिटांचा वेळ देतो आणि त्यानंतर आपण ते एक्सप्लेन करतो. म्हणजे तोपर्यंत तुम्ही जो विचार केलेला असतो, जी थॉट प्रोसेस असते, त्यातनं बरेचसे वेगवेगळे मार्ग हे आपल्याला सुचत असतात. आणि आपल्याकडं मॅथमॅटिकल स्किल म्हणजे आपण आपल्या सेशन्समध्ये जास्त करून प्रयत्न काय करतोय की थेट शॉर्टकट्स वगैरे असे काहीतरी डिस्कस करण्यापेक्षा स्किल बेस्ड लर्निंग म्हणजे काय की मॅथमॅटिकल स्किल माझ्यामध्ये आलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल की ते अगदी व्हिडिओज वगैरे भरपूर सोशल मीडियावरती व्हायरल होतात की अगदी ती बारकी बारकी पोरं असतात आणि ते असं काहीतरी करून ते कॅल्क्युलेशन करतात. तुम्हाला वाटतं का ती गोष्ट नॉर्मल आहे? ॲबॅकस नुसतं आपण सगळीकडे तेच ऐकतो आणि मग अगदी 10 आकडे नंबर असेल किंवा 15 अंकी नंबर असेल, त्याची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अगदी सहज पद्धतीने ते करतात. पण ते करताना ज्या प्रोसेस थ्रू ते जातात किंवा ज्या पद्धतीने ते करतात हे खूप भयानक आहे. म्हणजे यामध्ये हे नॉर्मल तुम्हाला वाटतं का? तर हे अजिबात नॉर्मल नाही. दिस इज अ ॲबनॉर्मल थिंग. वाईल सॉल्विंग द मॅथ्स यू ऑलवेज हॅव पेन अँड पेपर विथ यू. जेव्हा जेव्हा मॅथ्स सॉल्व्ह करायचं असतं तेव्हा पेन आणि पेपर आपल्याकडे असतो, आणि खूपच मोठी कॅल्क्युलेशन करायची असतील त्यावेळी कॅल्क्युलेटर आपल्याकडे असतं. त्या ॲबॅकस किंवा त्या पद्धतीचे जे काही शॉर्टकट्स आहेत ते म्हणजे काय की साधारण कॅल्क्युलेटरचा जो काही अल्गोरिदम आहे तो तुम्हाला ह्युमन बिईंग म्हणून शिकवला जातो, आणि कॅल्क्युलेटर ज्या पद्धतीने मेकॅनिकल किंवा यांत्रिक पद्धतीने काम करतं त्याच यांत्रिक पद्धतीने तुम्ही काम करून ती कॅल्क्युलेशन करता. याची खरंच रिक्वायरमेंट आहे का? अगदी आपण परीक्षांमध्ये म्हटलं किंवा व्यावहारिक जीवनामध्ये म्हटलं तर याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा स्किल बेस्ड लर्निंगला भर द्या. म्हणजेच काय की ॲबॅकस किंवा हे जे काही शॉर्टकट्स खूप वेगळ्या पद्धतीने जे शिकवले जातात, ज्यामागे कुठलंही लॉजिक नाही आहे, अशा पद्धतीचे शॉर्टकट्स किती काळ लक्षात राहू शकतात हे पण लक्षात घ्या. हे शॉर्टकट्स फार काळ काही लक्षात राहत नाही. समजा ॲबॅकस एखाद्याने शिकलं, मध्ये 6 महिने गेले, 6 महिन्यांनी त्याला विचारा, त्याला अडचण यायला सुरुवात होईल. त्यामुळं स्किल बेस्ड लर्निंग म्हणजे स्किल, मॅथमॅटिकल स्किल, त्या प्रोसेस याच्यावरती भर द्या. ती जर तुम्ही शिकली तर आयुष्यभर कधीही स्किल तुम्ही ती विसरू शकणार नाही. सो आपण या उदाहरणाकडे येऊयात. तुम्ही वाचलं असेल, विचारही केला असेल. इफ द प्राइस ऑफ शुगर इन्क्रीजेस बाय 25%, बाय हाऊ मच पर्सेंट शुड अ हाऊसहोल्ड रिड्यूस कन्झम्पशन टू कीप द एक्सपेंडिचर सेम. म्हणजेच साखरेचा दर हा जर 25% वाढला तर एकूण खर्च तसाच ठेवण्यासाठी साखरेचा जो वापर असतो, कन्झम्पशन जे असतं, हे किती टक्क्यांनी कमी केलं पाहिजे हे त्यांनी विचारले. म्हणजे 2 क्वांटिटी आहेत, 2 राशी आहेत. एक म्हणजे साखर आहे आणि दुसरी क्वांटिटी त्याचं कन्झम्पशन आहे. सो साखरेचा दर हा जर 25% वाढला तर कन्झम्पशन किती टक्क्यांनी कमी. मग 2 राशी असतील तर काय करायचं? आपण आत्ता म्हटल्याप्रमाणे जो फॉर्म्युला आहे तो आपण वापरतोय की x/100 प्लस x इंटू 100 एवढ्या टक्क्यांनी त्याचा वापर काय करायला लागेल? कमी करायला लागेल. मग पुन्हा एकदा x बरोबर 25 आहे. सो 25/100 प्लस x 125 गुणिले 100, परत सेम कॅल्क्युलेशन 25 इंटू 1 25, 25 इंटू 5 125, 100/5 म्हणजेच ॲन्सर काय असेल तुमचा 20. सो किती टक्क्यांनी कमी करावा लागेल वापर? 20% कमी करावा लागेल. सेकंड्समध्ये आपण ॲन्सर काढतोय, काही सेकंदांमध्ये आपण उत्तरं काढतोय. सोपं आहे. फक्त एक आहे की याच्या अगोदरचा जो काही बॅकग्राऊंड आहे, बेसिक्स ऑफ पर्सेंटेज म्हणजे काय, ते कशा पद्धतीने काढलं जातं, या सगळ्या गोष्टी आपल्याला अवगत असणं गरजेचं आहे. ही जी काही प्रॅक्टिस सिरीज आहे किंवा डेली मॅथ सिरीज आपण म्हणतोय, यामध्ये तुमचा सराव होत राहावा, वेगवेगळी उदाहरणं तुम्ही सोडवत राहावीत, ही आपली साधारणपणे अपेक्षा आहे. त्यामुळे दर सेशनमध्ये आपण एक 4-5 उदाहरणं ही सोडवत राहणार आहोत.
पुढचं उदाहरण व्यवस्थित चेक करा. अ नंबर इज फर्स्ट इन्क्रीज्ड बाय 10%, देन रिझल्टिंग नंबर इज डिक्रीज्ड बाय 10%. व्हॉट इज द ओव्हरऑल चेंज? एखाद्या संख्येत प्रथम 10% वाढ केली, नंतर त्याच संख्येत 10% घट होत असेल तर एकूण टक्केवारी बदल किती होणार आहे? एकूण टक्केवारीत किती बदल होईल चेक करा. मला वाटतं पहिलं एक्झाम्पल जे काही आपण घेतलं हे त्याच पद्धतीचं होतं ना, की अमुक अमुक एखादी संख्या एका x% वाढवली, नंतर x% कमी केली, तर एकूण संख्येमध्ये किती बदल होणार आहे? सेम पद्धतीने जाऊ शकता तुम्ही. त्या संख्येला 100 माना आणि त्यानुसार कॅल्क्युलेट करा, किंवा तो मगाशी दिलेला फॉर्म्युला देखील यूज करू शकता. 100 मानून कसं सोडवणार? तर समजा मूळ संख्या 100 आहे, फर्स्ट इन्क्रीज्ड बाय 10%. जर 10% वाढवली तर 100चे 10% म्हणजे किती होतात? 10. सो 100 अधिक 10 ती संख्या काय होणार? 110. परत 10% कमी केली, आता -10% म्हणजे किती मायनस करायला लागतील? 110चे 10% म्हणजे किती येतात? 110चे 10% म्हणजे 11. सो 110 वजा 11 म्हणजेच किती येणार उत्तर आपलं? 99. सो सुरुवातीची संख्या होती 100, आता तीच संख्या झाली आहे 99. म्हणजे किती टक्क्यांनी घट झाली किंवा किती टक्के डिफरन्स झालाय? -1%. सो आन्सर विल बी 1% डिक्रीज, ऑप्शन बी. गॉट इट? किंवा मगाशी मी तुम्हाला सूत्र जे सांगितलं त्या पद्धतीने सोडवू शकता, की अशा पद्धतीचं उदाहरण असेल, पहिल्यांदा काहीतरी वाढ होते आणि त्यानंतर काहीतरी घट होते, तर सोडवताना सूत्र काय वापरणार? a - b - ab बाय 100. मग यामध्ये a आणि b वाढ आणि घट दोन्ही सारखेच आहेत. किती आहेत? 10 आहेत. 10 - 10 -10 गुणिले 10 छेद 100. मग आता याचं उत्तर काय येणार? तर 10 10 10 - 10 तर 0 येणार. उत्तर काय असेल आता? मायनस, इथं काय शिल्लक राहते? 0 0 0 0 कॅन्सल. 100 बाय 100 म्हणजे -1. सो किती टक्क्यांनी घट होणार? 1% घट होणार आहे. येते लक्षात? ओके. सो काही तुम्हाला डाऊट्स असतील किंवा अशा पद्धतीचे काही प्रश्न तुमच्याकडे असतील जे तुम्हाला सुटत नाही आहेत, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न टाकू शकता, कमेंट करू शकता, किंवा जो कॉन्टॅक्ट नंबर मगाशी मी तुम्हाला दिला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तुमचे जे काही क्वेरीज आहेत किंवा तुमचे जे काही डाऊट्स आहेत हे लवकरात लवकर मी सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करेल. किंवा कमेंट बॉक्समध्ये जरी टाकले तरीसुद्धा पुढच्या सेशन्समध्ये काही ते क्वेश्चन किंवा तशा पद्धतीचं एक सेशन आपण घेऊयात की ज्यामध्ये तुमच्या ज्या काही क्वेरीज आहेत त्या आपण सॉल्व्ह करत राहूया. त्यानंतर एक लास्ट क्वेश्चन. If 60% of students passed in English and 70% passed in maths and 20% failed in both, what percentage passed in at least one subject? म्हणजे जर 60% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झालेत आणि 70% गणितात उत्तीर्ण झालेत, तर 20% दोन्ही विषयात नापास झाले असतील, तर किमान एका विषयात किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? इथे तरच्या ऐवजी जर असं वाचा की जर 20% दोन्ही विषयात नापास झाले असतील तर किमान एका विषयात किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? मग आता थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्हाला समजला तर 1 सेकंद लागेल उत्तर द्यायला, नाही समजला तर 10 मिनिटं विचार करत बसला तरी उत्तर सुचणार नाही. शांतपणे प्रश्न जर वाचला तर लगेच ते लक्षात येतं. आपल्याला विचारलंय काय? तर किमान एका विषयात किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? व्हॉट पर्सेंटेज पास्ड इन ॲटलिस्ट वन सब्जेक्ट? ॲटलिस्ट वन, कमीत कमी एक. याचा अर्थ काय असतो? एका विषयात पास झालेले पण चालतील आणि दोन्ही विषयात पास झालेले पण चालतील. येतं लक्षात? मग याचं उत्तर फक्त ह्या आकड्यामध्ये आहे. जर 20% दोन्ही विषयात नापास झाले, एकूण विद्यार्थी किती असतील? 100. त्यातले दोन्ही विषयांमध्ये नापास झालेले विद्यार्थी किती आहेत? फेल्ड इन बोथ सब्जेक्ट्स 20. सो एकूण विद्यार्थी 100, त्यातले 20% म्हणजे 20 विद्यार्थी दोन्हींमध्ये पास झाले, तर उरलेले 80 विद्यार्थी हे कुठल्या ना कुठल्या विषयामध्ये काय झालेले असतील? पास झालेले असतील. बरोबर? त्यातले काही इंग्रजीत असतील, काही गणितात असतील, काही दोन्हींमध्ये असतील. म्हणजे याचं उत्तर काय असेल? किती विद्यार्थी किमान एका विषयात पास झालेले असतील? 80%. म्हणजे बऱ्याच वेळा यातले काही डिफिकल्ट एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करतो, पण सिंपल एक्झाम्पल जर आलं तर आपण त्याला ओव्हर थिंकिंग असं म्हणतो, की खूप जास्त विचार जर आपण त्या उदाहरणाचा केला तरी सुद्धा ती उदाहरणं चुकू शकतात. त्यामुळे ओव्हर थिंकिंग सुद्धा आपल्याला काय करावं लागतं?
कमी करावं लागतं, त्याला थोडं कंट्रोल करावं लागतं. पण उदाहरणांमध्ये किंवा परीक्षेमध्ये येणाऱ्या दोन अडचणी असतात. आयदर डेफिसिट ऑफ नॉलेज, म्हणजे तुमच्याकडे नॉलेज कमी आहे किंवा अभ्यास कमी पडतोय त्याच्यामुळे उदाहरणं येत नाहीत, किंवा सेकंड पार्ट असतो की बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत परंतु ओव्हर थिंकिंग आपण करतोय, की उदाहरणं जी आहेत ती वाचल्यानंतर ती विनाकारण खूप अवघड आहेत असा समज आपला होतो, आपण ओव्हर थिंक करतो आणि गोष्टी चुकतात. म्हणजे उदाहरण सोपं होण्याच्या ऐवजी कन्फ्युजिंग होतं, आणखी अवघड होत जातं आणि नंतर जेव्हा परीक्षेतून आपण बाहेर येतो तेव्हा आपल्याला कळतं अरे हे तर खूप सोपं होतं. त्यामुळे ह्या दोन फेजेसमध्ये आपल्याला राहायचं नाही, त्यासाठी प्रॅक्टिस फार गरजेची आहे आणि ही प्रॅक्टिस सातत्यानं तुम्ही करत राहणं अपेक्षित आहे. याच सेशनची जी PDF आहे विथ ॲन्सर्स ही मी तुमच्यासोबत निश्चितपणे शेअर करणार आहे. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, त्यावरती PDF तुम्हाला निश्चितपणे अवेलेबल होईल. आणि जर लाईव्ह बॅच तुम्हाला करायची असेल, लाईव्ह बॅचमध्ये इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचा आणि दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही ती लाईव्ह बॅच ही अटेंड करू शकता, जी येत्या 23 जूनपासून आपण सुरू करत आहोत. आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूयात, ही सिरीज आपण कंटिन्यू करत आहोत. भेटूयात पुढच्या भागामध्ये. हॅव अ नाईस डे.